उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह 24 पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय। अनेक माजी नगरसेवक माघारी परतलेले आहेत। विधान परिषदेत कुणी कुणाला फसवलं नाही, रणनीती चुकल्यानं जयंत पाटलांचा पराभव झाला असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनी तिसरा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला। जयंत पाटलांना केवळ आमचा पाठिंबा होता, आमची 12 मतं शेकापला देऊ असं कळवलं होतं असं शरद पवारांनी सांगितलं। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात अजित पवार सक्रिय झालेले आहेत। नागपुरात कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष विस्ताराचा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना देणार आहेत। तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी महायुतीत जास्त जागा मागितल्यानं आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले। हवेत बार मारणारे अनेक जण आहेत, त्यामुळे नेहमीच अशा वावड्या उठत असतात। मात्र महायुतीत सर्व काही अलबेल आहे। तिन्ही पक्षात कुणावरही अन्याय होणार नाही, महायुती भक्कम राहील असं म्हणत भुजबळांनी विरोधकांचा समाचार घेतला। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत। उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीबाबत ट्रायडेंट हॉटेलमध्ये एक बैठक घेतली। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करत लढवल्या जाणाऱ्या संभाव्य जागांवरती चर्चा केलेली आहे। बैठकीमध्ये संभाव्य जागांबद्दल अभ्यास आणि चिंतन केल्याची माहिती राऊतांनी दिली। तळ कोकणात महायुतीत ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। राजन तेली आणि दीपक केसरकर यांच्यात विस्ता विजत नाहीये। केसरकर फक्त घोषणा करतात, त्यातील एकही काम ते करत नाहीत असा हल्लाबोल राजन तेली यांनी केलाय, तर त्याला दीपक केसरकर यांनीही प्रत्युत्तर दिले। खासदार नागेश अष्टीकर यांनी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर पलटवार केलाय। राजकारणात त्यांच्यापेक्षा मी नक्कीच सिनियर आहे, त्यामुळे माझा रिमोट म्हणून वापर करणारा अद्यापही कुणी आलेला नाहीये असं म्हणत त्यांनी प्रज्ञा सातव यांच्यावर निशाणा साधलाय। लाडक्या भावांसाठीही मुख्यमंत्र्यांनी नवी योजना जाहीर केलेली आहे। 12वी पास तरुणांना दरमहा 6,000, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये आणि पदवीधर तरुणांना 10,000 रुपये दरमहा स्टायपंड देण्याची घोषणा त्यांनी केली। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने योजना जाहीर केल्या, त्यामुळे त्यांना वाटतंय की या योजनांमुळे मतात वाढ होईल। मात्र या सरकारचं गठनच लोकांना मान्य नसल्यामुळे जनता महायुतीला मत देणार नाही असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला। तर जनता मवियाला मत देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचा सुजय विखेंचा अर्ज निवडणूक आयोगानं मंजूर केलेला आहे। त्यानुसार जिल्हा निवडणूक विभागाला उमेदवारांसमोर मॉकपोल कराव्या अशा सूचनाही आयोगानं दिलेल्या आहेत। गडचिरोलीतल्या सुरजागड इस्पात स्टील प्लांटचा आज भूमिपूजन होणार आहे। हा नवीन प्रकल्प गडचिरोलीचं चित्रच बदलून टाकणार आहे। यावेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा प्रणेता या अर्थानं आमदार देवेंद्र भुयार यांचं छायाचित्र असलेला अर्ज देवेंद्र भुयार यांनी अंगणवाडी सेविकांकडून मतदारसंघात वाटप केले। यावर काँग्रेस नेते विक्रम ठाकरे यांनी आक्षेप घेतलाय। तहसीलदारांकडे तक्रार करत देवेंद्र भुयार यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। राज्यातील मातंग समाजासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे। मातंग समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या धर्तीवरती अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना केली जाणार आहे। 6 विभागाच्या माध्यमातून आरटीचं काम चालणार आहे। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरांनी बंद कंपनीचा पत्ता दिला होता। एवढंच नव्हे तर तिनं बनावट रेशन कार्ड वापरून प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं समोर आलेलं आहे। खेडकर कुटुंबियांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। दिलीप खेडकर यांच्या विरोधात आता ACB मैदानात उतरलेली आहे। बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये जमवल्याचा ACBला संशय आहे। लाचलुचपत विभागानं ACBला खेडकर कुटुंबाच्या बेहिशोबी मालमत्तेचा अहवाल पाठवलेला आहे। पूजा खेडकर प्रकरणात रोज काहीतरी नवीन समोर येते। सरकारनं या प्रकरणात लक्ष द्यावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केलेली आहे। सरकारनं संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्यावी असं सुळे म्हणाले। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात रावेर पुनखेडा या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। रस्त्यांवर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पावसाचं पाणी साचतं, त्यामुळे अंदाज न आल्यानं अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे।
तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जाते। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रात दाखल होणार आहेत। लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या खासगी सुरक्षेत वाघनख विशेष विमानानं साताऱ्यात आणली जाणार आहेत। 19 जुलै रोजी साताऱ्यामध्ये भव्य दिव्य असा सोहळा पार पडणार आहे। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात मुंबई महापालिकेला अपयश आलेलं आहे। मुंबईत जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात साथीच्या आजारांचे 1322 रुग्ण आढळलेत। यामध्ये गॅस्ट्रो, कावीळ, स्वाईन फ्लू आणि लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे। जूनच्या तुलनेत जुलैच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी पुणे जिल्ह्यात 2 लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले। त्यातील 1,33,000 ऑफलाईन तर 75,000 ऑनलाईन अर्ज आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर महिलेला पैसे देऊनही खात्यावरती अनुदान जमा न झाल्यानं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नीट परीक्षेतल्या सावळ्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना होताना पाहायला मिळतोय। यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीनं नीटची फेरपरीक्षा दिलेली नव्हती, मात्र तरीही तिला नव्यानं गुणपत्रिका आली। यात तिला 640 वरनं थेट 172 गुण मिळाल्यानं तिला मानसिक धक्का बसलेला आहे। पुण्यातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस आता गुगल मॅपची मदत घेणार आहेत। गुगल मॅपच्या गुगल इंटेलिजन्सची मदत घेत शहरातल्या वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी पोलीस गुगल सोबत करार करणार आहेत। विशालगड परिसरातला अतिक्रमणाचा मुद्दा चिघळल्यानंतर परिसरात बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत। आजपासून 19 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत। अतिक्रमण काढताना कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्यानं बंदीचे आदेश दिले गेलेले आहेत। छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेचं नाशिकमधल्या साधू महंत आणि आखाडा परिषदेकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। छत्रपती संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य असून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा नाशिकमधल्या साधू महंतांनी सरकारला दिलेला आहे। मुक्ताईनगर तालुक्याला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। कोरळली गाव परिसरात पाऊस सुरू असताना शेतात अचानक वीज पडली। या घटनेत मायलेक दोघेही गंभीर जखमी झालेले आहेत। या दोघांवरती उपचार सुरू असून सुदैवाने जीवितहानी टळलेली आहे। अकोल्यात रात्रीच्या सुमारास बरसलेल्या मुसळधार सरी आणि वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यात। अकोल्याच्या अकोट तालुक्यातल्या चोहट्टा बाजार ते धारेल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। कोकणाला पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवली जाते, तर पालघर, ठाण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। तब्बल 125 मिलीमीटर पाऊस। मुंबई अहमदाबाद राज्यमार्गावरच्या सातिवली इथे एका ट्रक आणि ट्रेलरची जोरदार धडक झाली आहे। ट्रेलरवर असणारं वायरचं बंडल रस्त्यावर पडल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली होती। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। वसईतल्या देव तलावाजवळ रिक्षाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव वेगाने येणारी रिक्षा पलटली। या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झालेला आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी रिक्षा चालकाला रिक्षातून बाहेर काढण्यास मदत केली। अमरावती जिल्ह्यातल्या धामणगावात अजगरानं श्वानाला गिळण्याची घटना घडलेली आहे। सर्पमित्राच्या मदतीनं मृत श्वानाला अजगराच्या तोंडून बाहेर काढण्यात आलेला आहे। अजगराला पकडून वनविभागानं जंगलात सोडलेलं आहे। हिंगोलीतलं नरसी नामदेव हे संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जन्मगाव आहे। आज आषाढी एकादशी निमित्त नरसी नामदेव येथे संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। दिवसभरात 70 ते 80 हजार भाविक दर्शनासाठी येणार असल्यानं भाविकांसाठी मंदिर संस्थानानं चांगली व्यवस्था केलेली आहे। मुंबई एक्सप्रेसवे जवळ असलेल्या किवळे गावात आज जणू पंढरी अवतरल्याचा भास झाला। एंजल्स पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी किवळे मुक्ताई चौक ते किवळे गाव विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडी काढली। गोल रिंगणाच्या भक्तीमध्ये सर्व बाल वारकरी न्हाऊन निघाले होते। नवी दिल्लीमध्ये आषाढी एकादशी साजरी केली गेली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विठ्ठलाची पूजा केलेली आहे।
मंत्री छगन भुजबळ यांनी कोटम गावातल्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानातर्फे मंत्री भुजबळ यांचा सत्कार केला गेला. भुजबळांनी भजनात दंग होऊन वासुदेवासंगे टाळही वाजवला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माची याच अभंगाच्या आधारावर वसईतल्या भाताणे गावातले शिक्षक आणि चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी वेगवेगळ्या भाजीपाल्यातनं विठ्ठलाची कलाकृती तयार केलेली आहे. ही कलाकृती त्यांनी अवघ्या 15 मिनिटात साकारलेली आहे. युवा चित्रकार हर्षद मिस्त्री यांनी कुडाळमधल्या नेरुळ गावात पूजेच्या साहित्यापासून विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. चंदन, अगरबत्ती, धूप, अष्टगंध, तांदूळ, तुळस, हळद कुंकू या साहित्याचा वापर करून विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा तयार केली गेली. विरारच्या विठुरायाच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. यावेळेला लेझिमच्या तालावरती विद्यार्थ्यांनी ठिका धरला. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत विठुरायाची पालखी काढण्यात आली. कणकवली तालुक्यातल्या कासर्डे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी प्रतिकात्मक पालखी आणि रिंगण सोहळा सादर केला. या पालखीत सहभागी झालेल्या चिमुकल्या वारकऱ्यांनी उभय रिंगण सादर करून विठ्ठल नामाचा मनोभावे गजर करत पालखी सोहळा अनुभवला.